या ठिकाणी हरिद्वारचे हे सुंदर असं या ठिकाणी आपण गंगेचं स्वरूप पाहू शकता. प्रवाह थोडासा अधिक आहे, ही गंगा नदी आहे, प्रवाह अधिक आहे आणि काही भाविक या ठिकाणी स्नान करत आहेत. आपण आता गंगा नदीच्या तीरावर आहोत. काही भाविकांनी स्नानही केलेलं आहे, पाहू शकता आपण. आणि या ठिकाणी सुंदर असं मंदिर जर तुम्हाला दिसत असेल पलीकडे पाहू शकता. सुंदर हे गंगा नदीचं तीर आहे आणि पलीकडं फक्त आणि फक्त बिल्डिंग्स आपल्याला दिसतात. पलीकडं सर्व बिल्डिंग्स आहेत, मात्र या ठिकाणी स्नान करण्यासाठी घाट आहेत. पलीकडं घाट नाही आहेत, या ठिकाणी घाट आहेत आणि बरेच भाविक या ठिकाणी स्नान करत आहेत. पाहू शकता सकाळची वेळ आहे, काही भाविकांनी स्नानही केलेलं आहे आणि या ठिकाणी काही स्नान केल्यानंतर या ठिकाणी काही भाविक आपण पाहू शकतो की ह्या अधिक महिन्यामध्ये या ठिकाणी जसं दानाला महत्त्व आहे तसं स्नानालाही महत्त्व आहे. मग त्या अनुषंगानं भारतातून या ठिकाणी हरिद्वारला काही भाविक येत असतात. मग आपल्याकडं स्नान घडावं आणि पवित्र असणाऱ्या तीर्थाचं स्नान घडावं यासाठी या ठिकाणी हरिद्वारला अनेक भाविक आपण पाहू शकतो येत असतात आणि स्नान करत असतात. मला काही भाविकांनी स्नानही केलेलं आहे. या ठिकाणी असणाऱ्या घाटावर आहे आणि या घाटावर या ठिकाणी सुंदर असे वृक्ष आहेत, आपण पाहू शकता. मोठे मोठे असे वृक्षही या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी भारतातून सर्व ठिकाणी जवळजवळ भाविक येत असतात, जेणेकरून या अधिक महिन्यात स्नान घडावं त्या अनुषंगाने आणि पुण्य प्राप्त करून घ्यावं त्या अनुषंगाने आपण पाहू शकता. अनेक भाविक या ठिकाणी स्नानासाठी येत असतात. हे तीर आहे नदीचं, पावन पवित्र असणारी गंगा नदी आणि या गंगा नदीच्या स्नानासाठी अनेक लोक या ठिकाणी येत असतात, आपल्या कुटुंबासह येत असतात आणि या गंगा नदीमध्ये स्नान करून पुण्य प्राप्त करून असतात, पावन करत असतात. या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या मागे खूप अशी गर्दी आहे आणि रिमझिम पाऊसही या ठिकाणी चालू आहे. पाऊसही थोडा चालू आहे, त्या अनुषंगाने पाहू शकता हे घाट आहे. आता पलीकडे घाट नाही आहे, पलीकडं फक्त आणि फक्त बिल्डिंग्स आहेत. पलीकडं या ठिकाणी घाट आहे. आधी इथून खूप दूर जरी गेलो आपण तर आपल्याला फक्त घाट दिसतो. काही कॅन्स आहेत जे आपल्याला जर इथं तीर्थघरी न्यायचं असेल तर तीर्थघरी न्यायसाठी काही या ठिकाणी कॅन्स आहेत. या ठिकाणी नमस्कार बाबा या ठिकाणी भेटलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो बरीच लोक स्नानासाठी येत असतात, स्नान करत असतात. त्या अनुषंगानं पाहू शकता आपण हे दृश्य, सकाळचं दृश्य आहे. काही लोक स्नान झालेलं आहे, काही काम करत आहे. आपण पाहू शकतो माझ्या मागे ठिकाणी काही विधीही होत असतात आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी वरती काहीतरी भांडण चाललं आहे, काहीतरी प्रकार घडलेला आहे आणि भांडण चालू आहे, महिलांचं भांडण चालू आहे. पाहू शकता आपण भांडण चालू आहे महिलांचे. हे भांडण चालू आहे, काही कारण नसताना या ठिकाणी काही ठिकाणी भांडणं होत असतात. पलीकडे मंदिर आहे आणि वर ते आपण पाहतो या ठिकाणी स्नान करत आहेत आणि या ठिकाणी स्नान करत असताना मात्र पलीकडे नाही, कारण तर ठिकाणी पाण्याचा प्रवाहामुळे पलीकडे काही जाता येत नाही. पलीकडे जेवढे आपण जाऊ त्या ठिकाणी सर्व ठिकाणी असणारं हे स्नानासाठी असणारं सोय केलेली आहे आणि प्रवाह अधिक असल्यामुळे या ठिकाणी पलीकडे जाताना आपण पाहू शकतो. पलीकडे या ठिकाणी न जाता अलीकडनं जावं लागतं.
कारण तर पाण्याचा प्रवाह अधिक आहे आणि त्यामुळं पलीकडे गेल्यानंतर थोडी भीती असते. त्या अनुषंगाने आपण पाहू शकता की ठिकाणी फक्त पलीकडे स्नान भाविक करत आहे. माझ्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तुम्हाला आपण सर्व दाखवतो. आज एक स्नान आहे, अधिक मास आहे आणि अधिक मास अनुषंगाने सर्व भाविक या ठिकाणी स्नानासाठी आलेले आहेत. पाहू शकता आपण. मात्र एका व्यक्तीने उडी मारली. पहा पोहतोय.